नमस्कार भावांनो बहिणीनो, शुभ सकाळ. काय चालली झाली का चहा पाणी? आमची झाली पा आता चहा झाली. सगळे सकाळचे काम काय काय झाले ते पण सांगते तुम्हाला. का सकाळचे काम पा सगळे आवरलेत. आता राहिलाय फक्त स्वयंपाकाची चालली तयारी. आज स्वयंपाकामध्ये आपल्याला काय बनवायचं आहे? स्वयंपाकात आपल्याला काय बनवायचं आहे चला दाखवते मी तुम्हाला. काय बनवायला लागले काय नाही, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा, माहीत पडेल तुम्हाला काय बनवते. तर चला ते काय काय बनवायचं आहे काय काय नाही. आज कोणीच कुठं गेलेलं नाही आहे. आज काय माहिती, आज सुट्टी असल्यामुळं. आज कशाची सुट्टी काय माहीत नाही, पण पुरं आज घरीच आहे दोघं पण. चला शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत राहा, मी काय बनवते काय नाही दाखवते तुम्हाला. पुढे काय बनवायला लागले पहा मंडळी, मम्मी लागलेली स्वयंपाकाला. ती चालली अगोदर इकडे चपात्या वगैरे करून घेणं, आणि इकडे मी घेऊन आलोय बघा बाजार. थोडाच बाजार आणलाय, लई मोठा बाजार नाही आणला काही, फक्त कोथिंबीर आणि मिरच्या वगैरे आणल्यात मी. आणि इकडं हे केलंय बघा आपण, अजून निघतं तिला पाय तर लावलं पाहिजे तुम्ही. हे बघा इकडं वाटण काढायचं आहे मला. त्याच्यासाठी अगोदर मी टाकलं याच्यात बघा लसूण, जिरे, मिरच्या, कोथिंबीर. आणि त्याला घेतो आता एकदा आपल्या मिक्सरमधून काढून. याच्यात तेल कसं टाकायला बनव मग ही चपाती ती बनव. तर त्याला अगोदर मसाला काढून घेऊ, वाटण काढून घेतो, मग तो खाली दाखवतो. मला वाटून लय टाइम झालाय, पण मी आज तोंड सुद्धा धुतलं नाही. तसंच गेलं तर मी बाजारामध्ये हे सगळं सामान घेऊन आलोय. आता मम्मीला थोडी काही मदत करायची ते करू. आपण आता तोंड धुवून घेतो ना, आंघोळ लगेच संगच करून घेतो. जे घर माहिली मम्मा पहिले आंघोळ करून पहिले चपात्याच घेते करू. तसं करू. लाईट गेली असती ना, त्याच्यामुळे मसाला काढून घ्यायला लावलाय. लाईटाचा भरोसा नसतो. चालतंय, मी घेतो मग आंघोळ करून. आता ही आंघोळ कर. पहा मंडळी, सगळं आरोय शिरोय सगळं तयार झालोय मी. आंघोळ वगैरे झाली माझी. आता मम्मीच्या नेमक्या चपात्या पण झाल्यात. पाणी नव्हतं आपल्याला, पाणी पण घेऊन आलोय मी. आता लागे मग मी भाजीच तयारीला. काय करायची मम्मा भाजी? इकडे घेतलंय ना तिखट काढून सनी. इकडे तिखट काढून सनी. या तिखटामध्ये आपण थोडंसं तिखट अंगावर घेशील ना पाडून ते लागा ना तिखट. काय हरपला आता? चम्मच लागत होता, नाही भेटत. अर्ध तिखट घेऊ आपण याच्यामध्ये. अर्धा तिखटाचा खार घालू. याच्यात टाकू का मीठ. पुसकच भाजी. एमा लिंबू असेल ना रात्रीचा? लिंबू काय झालं लिंबाला? आहे का? मग काय म्हणत रात्री आणलं होतं वाटते. सांडवलंय सगळं खाली. याच्यात टाकू का आपण थोडंसं ओवा. याच्यात टाकला थोडा ओवा. राहू दे, असंच आपल्याला लागणार आहे. टाकून घेतलाय. बेसन पेट असं मला राहू देते का? कसं लागेल तुला? कशाला तुला? मला ते बेसनाची धपाट बनवायचं होतं. तुला आलं बेसनाचं धपाट? तुला नाही, मलाच कमी पडत आहे. तुला कुठून? नाही सगळं रोज 2 भाज्या एका दिवसात नसतात खा. त्याला बनवायला टाइम लागत असतो. आपल्याला कामाला जायचं राहतंय, घरी नसतो. तुला जायचं कामाला? सकाळी खाल्ली तर एक भाजी संध्याकाळी खायची.
बनवून सनी मग मला कामाला नाही जायचं होतं, घरी राहायचंय. घेऊ पाय आपण आता पिठाला चाळून. तो म्हणतं माहितीच आहे, मी सांगितलेलं आहे पीठ कशामुळे चाळून घेते, आपले दुकानचं पीठ असल्यामुळे चाळून घेणं गरजेचं आहे. आम्ही पण सांगितलेलं आहे घरी हरभरा डाळ आणायची, दळून आणायची, बेसन करून वगैरे खायचं. हे मला वाटत नाही बेसनाचं पीठ पा कसं आहे याच्यामध्ये. मक्की आहे का मग काय का काय काय माहिती पा किती जाडसर कसं जाड जाड निघलं याच्यात. मग काय का काय काय समजत तुमचं? नाही, माहित पण नाही. चला टाकून घेऊ आता बघण्यामध्ये. तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा बरं का मी काय बनवायला लागले आज, काय खाऊ वाटलंय आज. हा काय खाऊ वाटलंय मला सांग. थोडस बेसन राहू द्या, काढून घेऊ सगळं. मानवतेच्या धम्मा. थोडं पाणी टाकून सही करून घेऊ. करायचं धरा मग सुरू. घेतलं मी एवढं ठेवलंय आता. काढून घेते थोडं थोडं पाणी टाकून सनी. कर बाबा कर, तुला बंद करायचं नको आता चालू नको नाही का जुबा आमची जुब. सगळं घेतलं इकडं हे काय बेसनामध्ये पाणी टाकून कालून घेतलंय मस्त. आणि दोन्ही गॅस सुरू. दोन्ही गॅस सुरू. माझ्या लेकाला लय आवडते बाबा भात. कढी बनवल्या की त्याला भात लागत. मामा मी गेलतो ना बाजारमध्ये. मी तुम पहिलं बडे सडक इथं गेलो रायमंगंज, तिथं मग बडे सडक शिवाजी बुधळा तसं बाजारातून आलो. आणि मामाचं दुकान आहे का गॅसचं, सगळ्यात मस्त लाईन लागली गॅससाठी. कठीण झाले आता गॅसचं ना. लाईन लागली डायरेक्ट लाईन सकाळीच. चला आता इकडे तिकडे भात टाकते कुकर मध्ये, इकडं तेल टाकते कढईमध्ये. बापरे एवढं तेल पाहून डायरेक्ट कढई भरून तेल. सांगू का मंडळी तू काय बनणार आहे सांगू. माहित आहे मंडळीला कळून जाते. संजना म्हणती मावशी तुम्ही लई प्रेमळ आहे म्हणून काका तुम्हाला कामात मदत करते. जिस दिन मैं घर होता हूँ मैं ऐसे लोलता रहता हूँ. त्याचं मग आमच्या काय तपलं का तेल. तेल तपलंय आता. कांदा घेतलाय एवढा कापून, आपल्याकडे कांदे शिल्लक नाहीये त्याच्यामुळे एवढाच घेतलाय. चला ते टाकून घेऊ याच्यामध्ये आता आणि घेऊ कालून. आणि मी असं लोळत असं मम्मीला लई कस तरी होतंय. मम्मीला जमत नाही लोळणं. ती म्हणते ऊन पडल्यावर तिला लोळायला नाही पाहिजे. घरी असल्यावर काय करा होय मग आता घरी असल्यावर काय करा. चला तपलंय आपलं तेल आता. मम्मी काढायला पा मंडळी भज्जे. या मंडळी तुम्ही पण भजे खायला. कॅमेरा कसं सांगा. अरे बाप या पाहुणे कशी घेतले मस्त भजे काढणं. त्याच्यावर मीठ टाकलं होतं का तिखट सगळं टाकलं. हा वाटणच काढलंय नाही का. दे कुत्री आली तर दारावरती तिला वाढ. तिला द्यावं लागेल ना पोळी खायला बिचारीला. लेकरू वाळी मंडळी ती कुत्री. तिला द्यायची आता चपाती. गेली काय का पळून. पळून जरी गेली असली तरी अर्धी झरवड बऱ्या साईडनं खिचो. हे जे तू जेवढी खाईन तेवढी खाईन. कुठे गेली इधर या बाई इथं बसून राहते आपल्या दारामध्ये. तरी चपाती घेऊन जाई तू. भाज्याचा मस्त वास येऊ राहिला मामा. सुगंध सुगंध. कुत्री आळशी कुत्री पाय आज भाकर न उचलाय ना. खाईन नंतर खाते ती. खाते मांडली ती कुत्री नंतर चपाती बरोबर. बारकी आली की मग धाकानं ही उचलून येते आणि हिच्या धाकानं बारकी उचलून येते. पटापट खाऊन घ्या. ती झोपेल चालली ती कुत्री भाकर नाही नेली. नाही येईन ती नंतर
येईन नंतर जाईन. मंडळी इकडे काढले ते बेसन पिठाची मम्मीनं मस्त भजे. म्हणजे बेसन पीठ नव्हतं, मक्याचं पीठच होतं ते. भजे मस्त निघलेत आणि चांगले लागले चवदार. आता कढईतलं तेल काढून घेऊ हा आणि भात कढईमध्येच फोडणी देऊ. भात टाकला का? का अजून टाकला होता? टाकला ना, टाकले ना तांदूळ. मला तांदूळ टाकून दिसत नाही. तांदूळ पाहिले ना का टाकता. एवढं तेल राहू द्यायचं पा आपल्याला. त्या इतके भजे काढलेत. थोडंसं. एक भजी मी पण खाईन. तेल तापलेलंच आहे. तेलामध्ये टाकू पा. चला आता मोहरी. बाप तेल तर नाचळ. मोहरी टाकली. आता टाकू थोडी जिरे. इकडं टाकू बाजरी, दालचिनी आणि लवंग. तिखट नाही झाली पाहिजे होतं. आमचा मित्र आहे मामा, ते काय करते कढी आणते, पण त्याची कढी गोड राहते. करतेच ना. राजपूत आहे. सारखे ते सारखे. बाबीची लय गोड राहते, हा. त्याची जरशी आंबटन थोडी गोड राहते. पण आपला गोड काही सावत नाहीये ना, आपल्या इकडे लागते ते. राजपूत आहे पण इकडे दही आहे, थैली दही. बघा मंडळी, आपल्या घरी आज कढी, काय कढी भजे, भजे कढी. चाकू धोंडायली का? मोकली आता. यूज जास्त मला दिसाय ना. बापरे, कढी भजे बनणार मस्त मंडळी. मम्मी कढी भजे नक्की सांगा मंडळी. या कोणी कोणी असं कढी म्हणजे भजे टाकून बनलेली कढी म्हणून. आम्हाला तर सगळ्याला आवडतीच. आम्हाला जाऊ खरला आम्ही जाऊन बनवतो. पहा मंडळी, मम्मीच्या दही टाकलं होतं ना, ते मिक्सर भांड्यात आपण मिक्सरवरून फिरून घेतलंय मस्त दही. ते आपल्या हाताला पण लागले, बाहेर उडाले मस्त. कसं. मग सगळे आठवडे जर त्याच्यात बेसन पीठ, तिखट आणि ते सगळं एकदम मिक्सरला फिरून घेतलं. तिखट लागले ना मला. मग ते आठवडे असल्या ना तर उलटून जातात. मस्त व्यवस्थित बनतंय. अच्छा, थोडा गॅस कमी केला होता कारण तेल आपलं पहिलंच तापलेलं होतं. चला टाकू. टाका एक तेवढंच दही. ते बी टाकायचं. नाही विचारून राहिले मग मी. मला वाटलं टाकशील का. बस होईन असं मला वाटायला लागलं. नको जास्त. मी आताच नाही जेवणार. मी कधी जेवणार मी आहे? थोड्या वेळाने जेवण. मला सध्या भूक नाही. मला जाऊ भूक लागेल तेव्हा जेवण. नाही तर घ्या तुम्ही सगळं कढी खाऊन. हा, आम्हीच घेऊ सगळे. हा, जेवला तर बरं आहे, नाही तर आम्ही खाल्लीच कधी. असं नको असं नको. कढीला मसा तेल सुटायला. दही भजी अशी संपणार आहेत. आज कोणता व्हिडिओ टाकायला आपल्याला? एवढंच हा, एवढंच काढायचं नाही टाकायचं संध्याकाळी. खारं वांग पण आहे ना. काल वांग नव्हतं गेलं का? माझं ध्यानात नाही राहिलं ते आहे म्हणून. कन्फ्यूज कन्फ्यूज. चला याच्यात टाकून घेऊ. पाहता थोडी हळद. हळद नसल्यामुळे तसं सोपे सोपे वाटायला लागले ते. हळद टाक, कोथिंबीर टाक. भात. किती लागा? मीठ टाकावं लागेल. मीठ तर पहिले टाकलं होतं. जगाला सांगला बाप माझा. मंडळी, आज पण कैरी आणल्यात ना मस्त मला खायसाठी. उकळू द्या आता मस्त कढीला. उकळू द्या मग एकच टाकायचं. उकळा आल्यावर गॅस फुल कर मग. उकळा आला मस्त कढी उकळून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये भजे सोडायचे. आज कढी भजे खायचं मन झालं मंडळी तर बनवलेत.
आणि तुम्हाला पण दाखवा म्हणलं. आणि आम्ही पण घरामध्ये एक भाजी बनवून जाईल. सकाळी सकाळी भाजीला काय बनवू असं हो, होऊन आमच्या जातं. मम्मीला त्याच्यामुळं लय कोडं पडतं मम्मीला. दही दुकानात दही भेटतंयच, चुनपीठ घरात असतंयच. म्हणलं चला आज कढी भजेच बनवू. तुम्हाला दाखवणं होतं आणि आमचं पण खाणं होतंय. भाजी बनून जाते. आणि कालपासून आपले जेवण पण उशिरा होऊ राहिलेत मंडळी, त्याच्यामुळे चांगलं चांगलं भेटू राहिलंय खायला जरा. नक्की कमेंट मध्ये सांगा कढी भजे कसे बनलेत, तुमच्याकडे कसे बनवते, तुमची पण पद्धत मला कधीतरी सांगा कमेंट मध्ये. कळती मस्त कढी कढी मंडळी आपली. आता सोडू त्याच्यामध्ये भजी. भजी सोडा अशी कडे भजी, भजे कढी, कढी भजे. फक्त ते आंबट आंबट लागले बघ, कढी ना आंबट लागली पाहिजे मा. दह्यावर असते बाळा, तुला सांगितलं होतं दही. जेव्हा ती कढी आंबट लागते ना तेव्हा कढी खाल्ली म्हणून वाटतही, इथं मला लागतच नाही. अरे तर मग मी दही आणायला गेलो तर नाही तर रेमनगंज, बडी सडक, शिवाजी पुतळा, मग बाजार, संभाजीनगर, बस स्टँड, मग घरी आलोय. तर म्हणलं तर भोकर नाक्यावर जावा, तर ते नाही गेलो. एवढं हिंडलो मंडळी फक्त कायसाठी, दह्यासाठी. पण दहीच भेटलं नाही सगळी. शेवटी दुकानातच आणावं लागलं मला. चला आता मस्त उकळा आलेला, तिने बजेट टाकलेत. आपण त्याला आता जेवायला बसू, तेव्हाच घेऊ दाखवतो मला. पण मंडळी कशी मस्त कढी कढली आणि कसे मस्त भजे पण बनलेत. चला या तुम्ही जेवायला, आम्ही करतो आता जेवण. पप्पा तर बसले जेवायला. कशी बनली बाबा? छान बनली. छान बनली. बर मिरच्या पाहिजे हिऱ्यात तुळे लाव तळून. काही ना काहीतरी खोड काढायचं, जेवणच जात नाही आम्हाला. चला या तुम्ही जेवायला करतो तर आम्ही जेवणाला जा नाही का आम्हाला. पापड दे बाजू कसा. हा, रे.